तळ्याचं सौंदर्य तुम्ही नाईटला बघा. तर या तळ्यासाठी 4,97,00,000 रुपये रक्कम मंजूर झाली आहे. ती पण ती अंदाजी आहे. तर हे बोर्ड लावले नगरपंचायतने. गोल राऊंडमध्ये 200पेक्षा जास्त सोलर लाईट बसवले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण तलाव उजेडाने चमकतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पेठ गावातील सुंदर तलाव दाखवणार आहे. या तलावामध्ये भरपूर पाणी आहे. तर इथलं वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे. या तलावासाठी खूप निधी आला आहे. साईडला सोलर बसवले आहेत आणि त्याच्यानंतर चालण्यासाठी पुता पण आहे. बघून घ्या तुम्ही. इथून सुरुवात केली आहे ते रस्त्याला. तर या तळ्यासाठी 4,97,00,000 रुपये रक्कम मंजूर झाली आहे. ती पण ती अंदाजी आहे. तर हे बोर्ड लावले नगरपंचायतने. अंदाजे रक्कम आहे 4,97,72,496 रुपये. आणि मित्रांनो, अजून काम बाकी आहे. थोडं डेव्हलपमेंट चालू आहे. तर चालण्यासाठी हा रस्ता बघून घ्या तुम्ही. खूप छान आहे. फक्त मित्रांनो, इथे येताना असं कचरा वगैरे टाकत नको जाऊ. कारण की तुम्ही बघू शकता की हा प्लास्टिक किती आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की प्लास्टिक हा सडत नाही. कितीतरी वर्ष लागतात त्या प्लास्टिक सडण्यासाठी. आणि जमीन किती नापीक होऊन जाते. आणि या तलावामध्ये सुंदरशा कमळाचे फुलं पण आहेत. सगळ्यात खास म्हणजे तलावाच्या मध्ये एक जुनी विहीर आहे. ही विहीर खूप वर्षापासून येथे आहे आणि तलावाचे आकर्षण अजून वाढतो. तलावाच्या अगदी शेजारी हे सुंदर महादेव मंदिर आहे. या मंदिरातही एक जुनी विहीर आहे. त्यामुळे या जागेला अजून ऐतिहासिक आणि शांत फील येतो. आणि मित्रांनो, बघू शकता हा दिवसाचा सीन आहे. आता मी तुम्हाला नाईटचा सीन दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे नाईटचं सीन आहे. तर खूप छान आहे दृश्य. त्याच्यानंतर या साईडला पण बघू शकता नाईटला पूर्ण उजेडाने तलाव चमकतोय. आणि या तळ्यामधलं पाणी बघा आता स्पष्टपणे दिसतंय नाईटला. या तलावासाठी खूप निधी आला आहे आणि तलावाच्या आजूबाजूला खूप डेव्हलपमेंट चालू आहे. आणि लोकांना चालण्यासाठी सिमेंटी कट्टू टाकू राहिलेत. आणि आता काम बाकी आहे थोडंसं. त्याच्यानंतर बसण्यासाठी खुर्च्या वगैरे टाकतील. आणि आता हे बघा, हे वाळू टाकली आहे. हे कट्टे आणून ठेवले. तर त्या साईडला टाकले आहे कट्टू. आणि सोलर 7 नंतर ही लाईट लागते रात्रीच्या. आणि अगदी खूप प्रकाश येतो ह्या सोलर लाईटचा. बघा तुम्ही, 2 LED लाईट आहेत आणि सोलर पॅनल आणि बॅटरी पण त्यालाच अटॅच आहे. बघू शकता तुम्ही इथे. हे बघा मित्रांनो, 2 LED लाईट आहेत आणि बॅटरी पण त्यालाच अटॅच आहे. त्याच्यानंतर सोलर पॅनल. तर मित्रांनो, हा तळ्याचा परिसर बघा. आणि इथे मोटर लावली असेल कारण की हा पाईप आहे, त्याच्यामुळे हे तिपाट ठेवलं आहे. तर इथे 2 विहिरी आहेत. ही एक आणि एक महादेव मंदिराच्या इथे आहे. म्हणजे 2 विहिरी आहेत. आणि त्याच्यानंतर हे असं डेव्हलप केलं आहे बघा तुम्ही. सर्वीकडं सोलर आहेत. आणि अजून इथे कट्टू टाकतील. हे पण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. त्याच्यानंतर हे हे बांधकामासाठी वाळू आणून ठेवले. खडी आहे. तर अजूनही डेव्हलप होणार आहे. आणि एकदा हा तळ्याचं काम झाल्यानंतर, ते डेव्हलप झाल्यानंतर हा परिसर अगदी सुंदर दिसेल. आणि या तळ्यासाठी खूप निधी आला आहे. कोट्यवधी निधी आला आहे. आणि त्याच्यानंतर हा सौंदर्य आणि बसण्यासाठी जागा पण आहे. म्हणजे खुर्च्या वगैरे टाकतील.
बाकडे आणि हा सुंदरसा महादेव मंदिर. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे हा महादेव मंदिर, तो पण तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, हा तळा खूप सुंदर आहे, पण याला सुंदर ठेवायचं काम आपलं आहे. कुणी पण कचरा वगैरे टाकू नका. आणि पाण्यामध्ये जे पण कुणी धुवायला येतात तर धुवा नाही काही, पण त्याच्यामध्ये मेणकापड वगैरे टाकू नका. आणि मला तर वाटतं धुण्यासाठी स्पेशल जागा पाहिजे, कॉक वगैरे पाहिजे. आणि ह्या तळ्यातलं पाणी पाईपा थ्रू कपडे धुण्यासाठी पण वापरलं पाहिजे, कारण की ह्या तळ्यामध्ये खूपच पाणी आहे आणि खूप उरेल आणि पूर्ण उरते हे पाणी, काय आटत नाही. बघू शकता तुम्ही, खूपच पाणी आहे आणि आटणार पण नाही आहे. आणि हे पाण्याचा योग्य वापर करा. आणि ज्या गटारीचं पाणी आहे त्याचं पण नियोजन करा, कारण की आता तुम्ही बघू शकतात इथे सर्व गटारीचं पाणी येतं. आणि ती पण गोष्ट लक्षात धरून गटारीचं पाण्याचं नियोजन करा. आणि साईडलाच हनुमान मंदिर आहे. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडेल ते मला कमेंट्समध्ये सांगा, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो, हा तलावचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.